मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला असाइनमेंट सर्टिफिकेट काढण्यासाठी ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, असाइनमेंट सर्टिफिकेट मीन्स मित्रांनो नमुना नंबर 8 नंबर उतारा आपल्याला काढायचा आहे. नमुना 8चा उतारा आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो, तर आपल्याला आपले सरकारी पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती यायचं आहे मित्रांनो, तर रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट या ऑप्शनवरती यायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल आपले सरकारचं. इथे आपल्याला असाइनमेंट सर्टिफिकेट काढायचं आहे. नमुना नंबर 8चा उतारा काढायचा आहे मित्रांनो. तर इथे असाइनमेंट सर्टिफिकेटवरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर प्रोसीड बटनावरती टॅप करून द्यायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला असाइनमेंट सर्टिफिकेटवरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर पूर्णपणे आपल्याला फॉर्म फिलअप करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तहसील सिलेक्ट करायचं आहे. तहसील सिलेक्ट केल्यानंतर ग्रामपंचायत, तुमचं जी ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायतचं विलेज नेम तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. रस्त्याचे नाव, गल्लीचे नाव इथे फिलअप करायचं आहे. नंतर गट क्रमांक, भूमापक क्रमांक, नगर भूमापक क्रमांक द्यायचे. नंतर मालमत्ता क्रमांक द्यायचे. मालकाचे धारण करण्याचे नाव, मालकाचे ज्या व्यक्तीचे नाव काढायचे तुम्हाला त्यांचं नाव लिहायचं इथे. नंतर बगोटा करण्याचे नाव द्यायचे इथे आणि मालमत्तेचे वर्णन द्यायचे आणि मिळकत बांधकामाचे वर्ष, मिळकतीचे वयोमान वर्षामध्ये हे तुम्हाला इथे फिलअप करायचं आणि क्षेत्रफळ तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. क्षेत्रफळ फिलअप करायचं आहे मित्रांनो. हे बघा, नंतर आपल्याला जमीन किती आहे आणि इमारत किती आहे आणि बांधकाम आणि घसारा दर आणि वापरानुसार भारक क्रमांक इथे द्यायचे. नंतर भांडवली मूल्य द्यायचे आणि कराचा दर द्यायचे आणि आर्ग्य कर इथे द्यायचे आणि सर्व पट्टी द्यायचे आपल्याला. इथे सर्व नंबरचं आपल्याला नंबर द्यायचे, एकूण टोटल द्यायचे आपल्याला आणि इमारत कर किती आहे ते पण इथे फिलअप करायचं. दिवाबत्ती कर इथे द्यायचे, आरोग्य कर द्यायचे आणि एकूण किती आहे टोटल ते द्यायचे मित्रांनो. नंतर वाढ किंवा घट झालेल्या बाबतीत आदेशासंदर्भात शेरा द्यायचे. इथे शेरा द्यायचे आणि सेव्ह करायचे मित्रांनो. सेव्ह केल्यानंतर तुमचं फायनली ॲप्लिकेशन पेमेंट करायचं ऑप्शन येणार आहे मित्रांनो. पेमेंट केल्याने तुमचं 23 रुपये पेमेंट करायचं. 23 रुपये पेमेंट केल्यानंतर तुमचं पावती जनरेट होईल मित्रांनो. फायनली पावती जनरेट झाल्यानंतर तुमचं 2-3 दिवसात तुम्हाला नमुना नंबर 8 ग्रामपंचायत मधून घेऊन घ्यायचं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन मिळत राहील मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.